कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी तू नको ना असं टेन्शन घेऊ, आणि तुझी काही चूक नाहीये यार। अगं नाही कशी, माझी चूक आहे। मीच बोलवलं की नाही त्याला, आपला आपण गेलो असतो तर बरं झालं असतं। अगं बाई आजी, आपण आशूला नेलं म्हणून प्रॉब्लेम थोडी झाला। ह्या शिवाने तिथे जाऊन फाईट केली म्हणून आशू किडनॅप झाला। दिव्या तू तोंड बंद कर हा। कधीच कुठे काय बोलायचं नाही याचा जरा सुद्धा भान नाहीये तुला। अगं मग मी काय चुकीचं बोलतेय का? नाही नाही, माझ्याकडनं लई चूक झाली। मी एक काम करते, मी आशूची माफी मागते। अगं आजी, आशूला असं काहीही वाटत नाहीये, खरंच सांगते। आता सीताई आई म्हणून असं बोलून गेल्या असतील ना। हे येऊ बरोबर बोलते ती। हे बघा माझा ऐका, यापुढे म्हणूनच आपण जावई बापूंना आपल्या कामासाठी नाही बोलवायचं। त्यांना ना आपण जावयाचा मान देऊया ना। हा ऐका, आता हा विषय आपण इथेच थांबवूया प्लीज। या आधी बऱ्याच गोष्टी घडून गेल्यात नाही का? नाही तर काय, एक नाही संपतय तोपर्यंत दुसरं संकट दारात येऊन उभं राहते। आता ये आणि ह्याच्या आधी ती दिव्या। दिव्याचं काय? दिव्याचं अगं काय नाही ग, ते दिव्या उलट सुलट काहीतरी बोलते का नाही, दुसरं काय नाही ग। एक मिनिट, तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? ते आपण साताऱ्याला गेलो म्हणून मी काही बोलले नाही, गोष्टी राहिल्या। पण काय झालंय? तू घरी गेली नाहीयेस अजून, म्हणजे दिवाळीनंतर घरी गेलीच नाहीयेस का? आणि चंदन पण तुझ्यासोबत नाहीये सध्या, काय झालंय काय? दिव्या, काय झालंय? शिवा तू बरोबर होतीस, तू चंदन फ्रॉड निघाला ग। लोक प्रेमात अंधळी होतात। मी श्रीमंत झालो, आयुष्यात बाकी सगळी सोंग करता येतात हो, पैशाचं सोंग करता येतं का? चंदन खोटा, आई बाबा खोटे, आजोबा खोटे, सगळं सगळं खोटं हो। पण हे बघ शिवानी, तू उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस। तू जरा शांत हो। शांत बसू? त्याला आपल्या गॅरेज मध्ये ठेवलं आणि मी शांत बसू? अगं पण ऐकून तर घे की आधी। आता बस झालं। दिव्या माझी बहीण आहे आणि त्याने तिची फसवणूक केली आहे, मी तर त्याला नाही सोडत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।